मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. जिमला चाललोय मी. आज आहे शनिवार आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं स्पेशल होणार आहे आजचा दिवस. तर आज करायचं आहे आम्हाला विवानचं फोटोशूट. फायनली तो दिवस आलेला आहे. तर कुठे चाललंय फोटोशूटसाठी ब्लॉग बघत राहा फक्त पुढे. आता सध्या मी जिमला जातो. प्रियांका आजारी होती त्यामुळे ती काय आली नाही. वाट लागली मित्रांनो. लेग्स मारले ना होत असतं कधी कधी. याचा अर्थ प्रोटीन इनटेक कमी पडतोय तुम्हाला. येताना मित्रांनो बनाना, केळी आणि दूध घेऊन आलोय. आता आपण करूयात मिल्क शेक. ब्रेकफास्ट में क्या है? पपडी मिल्क शेक प्यायचं का तुला? हा, तो पण पिल की. बघा मित्रांनो, तुम्हाला साखर गुळ टाकायचं नसेल तर खजूर टाकू शकता. जर गोड थोडं करायचं असेल तर थोडं पिलोला करा. एकदम रिच लोकांचा ब्रेकफास्ट आहे आज मित्रांनो. बघा, फुल प्रोटीन. मकाचे दाणे उकडलेत, मुगाचा डोसा आहे, मूग चिल्ला, मुगाची धिरडे, बॉइल्ड एग. प्रियांका एक खाणार आहे, नको आजारी. हे बघा मित्रांनो, आपले सगळे लेटर्स बनवून झालेले आहेत. EN आणि O, पण थोडीशी फिनिशिंग बाकी याला. हे बघा असं मध्ये मध्ये बाकी आहे. तर एक विचार करतोय मी, व्हाईट कलर वॉटर कलर आहे आणि त्याच्यात फेविकॉल आहे, दोन्ही मिक्स करून काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करतो मी. आणि त्याच्यावर थोडंसं असं मध्ये मध्ये पेंट करू आपण. मी बघितलं होतं कुठेतरी की व्हाईट कलर आणि फेविकॉल मिक्स करायचा असतो. व्हाईट कलर पूर्ण दिसते. हे असं निघालंय मध्ये मध्ये. एवढी मेहनत बाळासाठी. बाळासाठी काय, आपल्यालाच खाज आहे. मित्रांनो, आम्ही चाललोय आता विवानला कपडे घ्यायला बर्थडेला. कसं बघताय मित्रांनो, विवानच्या मापाचे कपडेच नाही आहेत. आता आम्ही इथं स्वामीमध्ये आलो. अरे नवीन कपडे. हॅपी बर्थडे. बर्थडेला कपडे. ओ ड्रेस छान आहे का? फोटो काढू काय? काय नको चला. उभा राहा. मम्मा का बघा, पप्पा का. कसं आहे चव सांगा अजून. प्या प्या. कसं आहे? मित्रांनो, आम्ही मिसळ खायला आलोय. एवढी गर्दी आहे ना. मोर्या मिसळला आलोय. झोप आली त्याला. कशी टेस्ट? का तिखट आहे? लिंबू पण. विवानला झोप आलेली आहे. डोळे दाबतोय. बरं आहे, कुठं पण झोपू शकतो विवान. आलेली आहे गावरान मिसळ. फक्त सॅम्पलचा कलर वेगळा आहे. हे काळा मसाला. मित्रांनो, हे बघा विवान उठलाय लगेच. गर्दी होती जरा, आवाज आला आणि त्याला उचलून घेतला, मग उठला. मिसळ एक नंबर होती, मोर्या मिसळ. आता कपडे झाले, जेवण झालं, आता फोटोशूट करायचंय. बघा मित्रांनो, आम्ही चंदननगरवरून आलो आणि आम्ही कपडे घातलेले आहेत हे मॅचिंग. पिंक आणि बाळाचं पण पिंक आहे, पर्पल वॉयलेट जो पण असेल तो. आणि हे बघा प्रॉप्स आर रेडी.
फोटोशूट करायचं, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, पाऊस येतोय. बघू आता. आम्ही चाललोय सांगवीला डायनासोर गार्डनमध्ये. तर बघा तुम्ही आम्ही फोटोशूट कसं करतोय आता, फक्त पाऊस नसला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. बघा मित्रांनो, आलेलो आहे आम्ही गार्डनमध्ये. तर गोप्रोला एंट्री नाही आहे. एंट्री म्हणजे कॅमेऱ्याची फी आहे. म्हटलं चला आयफोनमध्येच करू ब्लॉगिंग. हे फुगे घेतलेत, करायचं आता शूट. बघा कसं आहे डायनासॉर. दिदी पण आली आमच्यासोबत फोटो शूटसाठी हेल्प करायला. आता आम्ही जागा बघतो कुठं करता येईल शूट. आता डायनोसर इथे 2-3 इकडे पण डायनोसर बनवले त्यांनी. इथं करायचं का? चांगलं वाटतंय जरा. चिखलच आहे बरं का. आता हे ठेवायला लागेल. ते झाडाला झालं नाही. कुठे बांधायची? ही थोडं लांब ठेवा. तिथे ते सेटअप चालू आहे. इथे दीदी शूज घालतात आहे. येस. बघा मस्त फोटोशूट चाललंय. पाऊस पण थांबलाय. आणि बघा डायनासोर किती आहे त्याच्यात. पलीकडे पण आहेत बरेच, 4-5. मित्रांनो लकीली पाऊस थांबला. फोटोशूट वगैरे मस्त झालं आमचं. तर बरेचसे फोटो काढले. राऊंड गार घेऊन जाऊ असं काय. बघा इथे सगळा चिखल लागलेला आहे, कारण पाऊस पडून गेला आहे त्यामुळे. देवांचे बूट खराब झाले चिखलामुळे. मग मी त्याला घेतला आणि सगळं चिखल लागलं. पण हे सगळं वर्थ आहे, वर्थ. इकडे या ना. तर अशा प्रकारे झाले आमचं फोटोशूट एकदम. ते फुगे घेतले बाहेर 20 रुपयाचे. हा चौरंग आणला आम्ही आमच्या सोसायटीमधून. आणि ते वन तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी घरी बनवले ते. दॅट सेट. मस्त गार्डन आहे सांगवीमध्ये, नवी सांगवीमध्ये. 20 रुपये एंट्री फी आहे. जर तुम्ही कॅमेरा वगैरे काय आणत असाल तर त्याला आहे 250 रुपये चार्जेस. DSLR गोप्रो मला त्यामुळे त्यांनी नाही घेऊ दिला. म्हणले गोप्रो बाहेर. म्हटलं चालते, आपल्याकडे iPhone 16 Pro असल्यावर गोप्रोची काय गरज नाही एवढी. जोका घेताना पडेल बरं, पडू नको बरं का दादू. सगळे लोक फोटोशूटसाठीच येतात तिथं. मॅटर्निटी चालू आहे, आमचं बर्थडेचं चालू आहे. फायनली मित्रांनो एवढा घामाला ओले झाले केस. एन्जॉय केला मी फोटोशूट विवांचं. चला मित्रांनो झालंय फोटोशूट आपलं. आता चाललंय दीदीच्या त्यांच्या घरी. दीदीची मदत झाली, बरं झालं. आणि पाऊस पण थांबला. मेन गोष्ट राहिली झाली म्हणजे. बघू आता फोटो कसे आलेत काय आलेत, एडिट करू आणि बर्थडेला बघा तुम्ही डायरेक्ट. बघा प्रियांकाने ढोकळा आणलाय चिनूसाठी. प्रियांकाचं गाव. आईला आवडतो ढोकळा. आम्ही ताईच्या यांच्या घरी आलोय. ताई बनवती मासवड्या. आमच्या ऑफिसमध्ये काही लोकांना माहित नाही मासवड्या. हा ठीक आहे. काय काय बनवले सांग पटापट. कसं केलंय काय दाखवतात एक्सपेरिमेंट. खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ आणि ते सगळं भाजून घेतलं. कांदा आणि ते सगळं वेगवेगळं म्हणजे सुक्क वाटायचं.
आणि त्याच्या कांदा चांगला परतून घेऊन सगळं मिक्स करायचं एकत्र वेगवेगळं वाटून. आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडं हळद आणि मीठ टाकून थोडं ब्लॅक पेपर टाकायचा आणि थोडं लसूण कच्चा थोडासा हे करून टाकायचा टिचून आणि मिक्स करायचं. त्याचं बॅटर तयार होतं. आणि मग हे त्याच्यावरती जे असतं कोटिंग बेसनाचं म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं वाटून टाकायचं त्याच्यात. अच्छा, त्याच्यावर वड्या बनवायच्या. हे बनवायचं. हे बघा, अशा वड्या बनवायच्या. नंतर या उकडून घ्यायच्या आणि याला कट करायचं. अच्छा, डायरेक्ट. हां, हे शिजवलेलेच आहे. आता बघा, हे ऑफिसमध्ये आमच्या काही काही लोकांना माहिती आहे मासवडे. त्यांना असं वाटतं मास म्हणजे नॉनव्हेज. हे व्हेजिटेरियन लोकांचं एकदम मस्त आहे. मासवड्या खातो आम्ही आज. तू एकटीच करते का? हे बघा मित्रांनो, छोटे छोटे काप करून घेतले आहेत वड्याचे. आणि शॅलो फ्राय करणार. शॅलो फ्राय जास्त नाही करायचं. नाही थोडंसं. पलटी करायचं फक्त ब्राऊन झाल्यावर ना. इकडं कोण काय करताय? चिनू अभ्यास करते तर 10वीला यावर्षी. चांगले मार्क पडले पाहिजे. पडतील ना? बरं आहे, हुशार आहे चिनू. करू दे अभ्यास. मी जेवण करतोय बघा, मस्त वाढलंय. भाकरी, रस्सा, मासवडी, लिंबू, कांदा. चला बाय बाय. मस्त मासवड्या होत्या. परत येऊ. तुम्ही आता बर्थडेला सगळे ऑफिशियल आमंत्रण देऊ नंतर. बघा, पाहिजे का 1-2 तुम्हाला खेळायला? चिनूला अभ्यास कर आता नको. हे बघा मित्रांनो, प्रियंका सांगेल आजचा ब्लॉग. प्रियंका एंड करेल. कसं झालं फोटोशूट वगैरे? फोटोशूट मस्त होता, खूप छान. कारण आम्ही 3-4 दिवसापासून हेक्टिक गेले आम्हाला. सकाळी शॉपिंग, प्रवीणची शॉपिंग, बाळाची शॉपिंग, पप्पाची शॉपिंग. देन मग फास्ट पाऊस चालू होता. फास्ट तयार होऊन मग गेलो तिथे डायनोसर गार्डनमध्ये गेलो. तिथे पाऊस बंद झाला तर आम्हाला कॅप्चर करता आले सगळे फोटोज. माझ्या बेबीने पण खूप सपोर्ट दिला तिथे. अदरवाईज रडकं असतं तर माय गॉड, आय डोंट थिंक की आज कम्प्लीट झालं असतं ते. आणि आम्ही तिथं गार्डनमध्ये गेलो ना, तिथं बरेचसे लोक म्हणजे सगळे ऑलमोस्ट मॅटर्निटी, फर्स्ट बर्थडे, सेकंड बर्थडे आणि सगळे प्रोफेशनल कॅमेरामॅन होते. आमच्यासारखं मला वाटतं आम्हीच होतो की सस्ते फोटोग्राफर. आमचे स्वतःचे प्रॉप्स वगैरे घेऊन आम्ही फिरत होतो. जे आम्ही बनवले होते त्याच्यात एक वेगळीच मजा होती. तर तुमच्याकडे वेळ असेल, कमी बजेटवाले फर्स्ट बेबी शूट करायचं असेल तर चेक हा व्हिडिओ. व्लॉगमध्ये बघा, मागच्या 2-3 दिवसापासून आम्ही ते बनवतोय. काय कसं शूटसाठी मला वाटतं 1000च्या आत खर्च आला. म्हणजे ते तिकीट, गार्डनचं हे ते सगळं पकडून, फेविकॉल, कटर वगैरे सगळं पकडून 1000च्या आत. कपडे वेगळे, आता कपडे तर काही घ्यावेच लागतात. म्हणजे प्री बर्थडे नॉर्मल खर्च झाला आहे. आणि बघू आता बड्डेची पार्टी वगैरे, जेवण वगैरे ते सगळं सांगू तुम्हाला. तर कसं असतं की थोडंसं माइंड गेम. मी विचार करत होतो बाहेर द्यायचं, फोटोशूट करायचं, पण प्रियंका म्हटली की तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. मी थोडंसं माझं डोकं लावलं आणि फायनली आमचं शूट झालेलं आहे. मस्त झालं शूट. तर ज्यांना माहिती नसेल, आपल्या ब्लॉगमध्ये केलेलीची तयारी कशी केली, काय सगळे डेली ब्लॉग्स आपले मागचे नक्की बघा. आणि आवडले असेल आमचे मेहनत तर प्लीज सपोर्ट अस अँड प्लीज ॲड दी कमेंट इन दॅट. येस, चॅनलला आता सबस्क्राईब करा. प्रियंकाने पण सांगितले, कॉमेंट्स करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. येस, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट.